हे परवा तू फ्रूट सॅलड केलं होतं ना सगळ्यांसाठी. तुला आठवतंय आशू? न आठवायला काय झालं? नाही, सगळ्यांसाठी केलं होतं हे आठवतंय? सगळ्यांनी खाल्लं ना वाटी वाटीभर, आणि त्यातली एक वाटी मी हिच्यासाठी सुद्धा नेली होती. आपली ही किंजल. अरे किंजल वरनं आठवलं, आज आपल्या घरी कोण येणार आहे? कोण येणार आहे? किंजल. आणि तिला फ्रूट सॅलड खूप 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 आवडलंय, तर ती काय बोलली तिला खायचंय असतं. तू करते का? नाही नाही, डायरेक्ट नाही बोलली तू. अगं तू नणंद आहे ना तिची, असं वागतात का वहिनीशी? अरे आशू, काय आहे ना, आपल्याकडे फ्रुट्स नाहीयेत आणि फ्रूट सॅलड करायला फ्रुट्स लागतात. कोण संपवतं आपल्या घरची फ्रुट्स? पूर्ण एपिसोड पहा झी5. ओके, फ्रूटचा प्रॉब्लेम आहे ना, इच्छेचा नाही ना. मी आणतो फ्रूट, आणतो चांगली 10-12 आणतो. हा ऐक ना, सुजय गेलाय खाली दूध आणायला, त्याला सांग एक्स्ट्रा पिशवी पण घेऊन ये. तो गेलाय का खाली? सूर्य उगा ढळला. बोल काय आज फाफड्यावर ना एकदम फ्रूट सॅलड? एक ग बस हा आशू, ते तुझ्या किंजलचं फ्रूट सॅलड आपल्या महिन्याच्या बजेटमध्ये बसत नाही. नाही मग एक काम कर ना, तूच आण. अच्छा, पैसे नाहीत, मग असं कर, किंजललाच आणायला सांग. तुला गड्यासारखं राबून तिचे पैसे वाचवते ना, त्या पैशातून. आशू यार, आता मैत्रीची शपथ विपत काय घालतोयस? बरं ठीक आहे, आणतो. नाही फ्रूट्स मी आणणार नाही. नाही, कैसे कैसे नए नए फल लाते रहते ना मार्केट में, दिखाई नहीं पहले. तो अभी एक काम करो, ऐसे एक ऐसे ये देना सफरचंद, एक वो ऐसे मस्त लाल वाला डाळिंब देना. हाँ, और एक 3 केला देना. हा? एक सफरचंद, एक डाळिंब, 3 केळी. ऐसा एक एक नहीं मिलता है. एक एक आता नहीं है, पर वो पेड़ को तो एक एक ही लगता है ना. ऐसा नहीं मिलता है, एक पाव लेना पड़ता है. एक पाव. पर फ्रूट सैलेड करने का है, वड़ा पाव नहीं. अरे मतलब वजन करना पड़ता है. अरे मैंने विनोद मारा. विनोद समजताय? विनोद मराठी आहे. हाँ समज, मराठीच आहे मी. तुम्ही मराठी आहे? हाँ. मग इकडे हिंदीत कशाला बोलले? बरं द्या, आता एक काम करा, तुमचं नाही माझं नाही, 2-2 करा. हा, 2 सफरचंद द्या, 2 डाळिंब द्या, आणि फिक्स 3 केळी द्या. हा द्या. एक बरं पैसे घेऊन टाका आधी. साहेब छुट्टा नाही, 5 रुपया का केळा ले लो ना एक. हिला सुट्टे म्हणून केळीच ठेवली का? मुझे हरी हरी चिड़िया अपना बना. बघा. ओ थांबा, द्या आता द्या. जस्ट संपलं, जस्ट. तुम्हाला मग अशी बोललो राव, ऑफर केलं तर तुम्ही नाही बोलले. मला केळं नकोय, 200 रुपये द्या. कसले? हे जे तुम्ही आता केळ्याचं साल रस्त्यावर टाकलं ना, त्याचे. मी पालिकेचा स्वच्छता मोहीम अधिकारी आहे, आणि हे सगळं तुम्ही माझ्या डोळ्यात देखत केलं तर तुम्हाला याचा फाईन लागेल 200 रुपये. हिला एक साधा विनोद करायचा तर तुम्ही पावती पुस्तक छापलं राव. का सेलिब्रिटी आला का कोणी? काय नाही हो, केळी खाऊन रस्त्यावर टाकली, मनपाच्या माणसाने पकडलं त्याला. रस्त्यावर साल टाकली ना, पकडला ना, बरं केलं. अशा माणसांना ना अक्षरशः रस्त्यात उभं करून चापकाने फोडलं पाहिजे. हे नुसतं भुर्दंड आकारून वगैरे काही होणार नाही.
या लोकांना ना तुरुंगात टाकला पाहिजे. यांना अक्कल नाहीये सार्वजनिक वास्तू कशी वापरायची. नाही खरंच सांगतोय. नाही यांना सेन्सिटायझेशन करायला पाहिजे. यांना ना कोर्ट सिनेमा दाखवला पाहिजे. कोर्ट सिनेमा. किंवा यांना ना एक दिवस सफाई कामगारांबरोबर घालवायला लावला पाहिजे. त्यामुळे त्यांना कळेल की रस्ता साफ ठेवणे किती महत्वाची गोष्ट आहे. युसलेस लोक. गेला का? ऐकण्यात रसच नाही का याला. अरे अरे अहो साहेब असं काय करताय तुम्ही? समजूनच घेत नाही राव मला. मी पाया पडू का तुमच्या? हे पाया ऐक, तुम्हाला खरं सांगू का? आई रक्ताची शपथ सांगतो, मी जेव्हा केळी खातो ना तेव्हा साली सकट केळी खातो. यावेळेस फॉर चेंज साल काढली आणि ती चुकून माझ्या हातनं पडली. चुकून. फॉर अ चेंज आहे ना, मग फॉर अ चेंज म्हणून ना फाईन पण भरून टाका पटकन. तुम्ही फाईन तर सोडतच नाही राव. एक काम करू का? ती साल आहे ना मी खाऊन दाखवतो, मी तुम्हाला पटेल ना. हे बघा दाखवतो. हे पाय नाही दिला सर का माग. हे बघा ही साल मी खाऊन दाखवू का? ही अशी चुकून माझ्या हातनं पडली होती. खाऊ? नको राहू दे. नको ना. पण फाईन भरावं लागेल. अरे यार काय लावलंय? फाईन भरा यांना काही कळतच नाहीये. अहो इतके लोक कचरा करतात, तुम्ही मालच कसं काय पकडलं साल टाकताना? चुकून पडली होती. अहो पण इतके लोक कचरा करत असतात. ते बघा तो ऑरेंज टी शर्ट वाला, तो बघा कचरा करतोय तिकडे. काय रे? अरे ए थांब रे. मी ते केळं खात होतो आणि त्याची साल चुकून अशी हातातनं ती निसटली, अशी घसरली, खाली पडली. तर हे फाईन मागत होते रस्त्यावर पडलं म्हणून. एक मिनिट. म्हणजे ती खाली जी गर्दी जमली होती ती तुझ्यामुळे होती. आशू तुझ्यामुळे डबल नुकसान झालंय. आज 2दा दूध सांडलंय. डबल नुकसान. डबल नाही टिबल. काय फाईनचे पैसे तुला भरावे लागणार आहेत, कारण माझ्याकडचे पैसे संपले. फळं फार महाग झालीत ना. हो. याचा फाईन समजा भरलाच नाही तर काय होईल? आय लव्ह यू ना. देतो. किती? 200. 200 रुपयासाठी किती पळवणार आहे? फार अवघड काम आहे यांचं. थँक्यू स्कॉलर. काय थँक्यू आशू, काय थँक्यू. किती नुकसान झालं आपलं. 50 रुपयाची गोष्ट 500 रुपयांना पडली. माझं तर फारच नुकसान झालं रे. ती लाख मुलाची किंजल वर घरी नाराज झाली असेल. मी तुझ्याकडे साधं फ्रूट सॅलेड मागितले आणि हिने मला काय दिले माहितीये? सॉरी किंजल. अरे हिने मला सॉलिड फ्रूट सॅलेड आपले. तेच मी तुला. काय फ्रूट सॅलेड? तू अरे वा फ्रूट सॅलेड. ताई तू सुगरण म्हणजे तुझ्या हाताला खरंच जादू आहे. ते तू फ्रूट असताना केलं फ्रूट सॅलेड? हो केलं. थोर तुझे उपकार ताई, थोर तुझे उपकार. ताई हॅलो, तुझ्या ताईचे उपकार काय म्हणतो? माझ्या पाया पड. का? तू काय केलं? मी ते फ्रूट सॅलेड आहे ना, ते बाहेरून आणले मी दुकानातून. नागावकरांच्या. हो. बघ तुला म्हणत नव्हतं नागावकर तसा चांगला माणूस आहे. इज गुड ॲट हार्ट. हो. आणि त्या देव माणसांनी ना अकाउंट मध्ये पैसे पण लिहून ठेवले. 200. 200 आणि 500. या किंजलचं फ्रूट सॅलेड 700 रुपयाला पडलंय आपल्या. ए तुला दम बिर्याणी येते? हो. नाही तिला दम बिर्याणी येत नाही. नाही. क्या
बात है, या 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 या. अरे आज पण कॉलेजला सुट्टी? हो म्हणजे नाही तरी पण हो. एक मिनिट, हो का नाही? हो हा. त्याचं काय झालं, आज आमच्या मुख्याध्यापक होत्या ना, त्यांच्या आईला देवाज्ञा झाली. अरे बापरे. आणि मग त्यांनी आम्हाला आज्ञा दिली घरी जाण्याची. अच्छा, तसं होईल उद्यापासून कॉलेज सुरळीत सुरू. ये आत ये. ये प्रल्हाद ये. प्रज्ञेश, तरी सुद्धा तुमचं कॉलेज मस्त आहे, बेस्ट आहे. म्हणजे कॉलेज सुरू झाल्यापासून रोज सुट्टी आहे. स्कॉलर तुला सांगतो, मी जेव्हा ऍडमिशन घेईल ना कॉलेजला, तर याच कॉलेजला घेईल. काय बुवा, पुढच्या जन्मीचं ठरवू नये म्हणतात, दृष्ट लागते. तुझं काय, तुला आवडतंय की नाही कॉलेज? एकदम छान. बाहेरचा परिसर तर एकदम सुशोभितच केलाय. फक्त अजून आज जायची संधी नाही मिळाली, एवढंच. का तुला कॉलेजवाल्यांनी आत घेतलं नाही का अजून? नाही नाही, वर्गात आज जाण्याची संधी नाही मिळाली. पण तू पण आताच 12वी दिली होतीस ना? आमच्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन सुद्धा आहे. मग आपण एकत्र जाऊ दोघ जण कॉलेजला. मी 12वी दिली. कोण सांगितलं? कोणी सांगितलं? आपल्या खाली बोर्ड लागलेला, फलकावर तुझं नाव होतं. पण तू एवढ्या उशिरा का 12वी दिलीस? म्हणजे तुझ्या आई वडिलांनी तुला उशिरा घातलं का शाळेत? नाही, काय आहे प्रज्ञेश, त्याच्या आई वडिलांनी त्याला उशिरा नाही घातलं शाळेत, त्याला दाढी लवकर आली. तो दिसायला मोठा आहे फक्त, अन्यथा वयाने आणि बुद्धीने आपल्या दोघांपेक्षाही खूप लहान आहे तो. असो, रेश्मा डबा दे, डबा, मला उशीर होईल. एक मिनिट, मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? प्रज्ञेश, तुला कॉलेज सुरू होण्याआधीच खूप प्रश्न पडत आहेत. चांगली क्वालिटी आहे, पण माझ्याकडे एक खूप चांगली क्वालिटी आहे. विचार काय? काय? मी सगळीकडे वेळेवर जातो, विशेषतः ऑफिसला. आता तुझ्याशी बोलत बसलं तर मला उशीर होईल, त्यामुळे मी निघतो. आपण नंतर बोलूया. रेश्मा डबा दे प्लीज, खूप उशीर होईल. ए छोटा स्कॉलर तिकडे ये. नाराज नको, मी आहे ना. आणि आज मला थोडासा वेळ आहे, त्यामुळे तू विचार प्रश्न. धोत्रीतील प्रस्फुट पंपू म्हणजे काय? अरे यार, हसायला सुद्धा वेळ नाही पुरेसा. रेश्मा डबा. हो आणते. सांग ना. काय झालं? काय झालं म्हणजे काय? हा प्रल्हाद आलाय. त्याचा एवढा आनंद. हा म्हणजे काय, नेहमीच्या वेळेत आला तो. चांगलंय चांगलंय. थांबतोस? हो. तू नाही प्रज्ञेश, तू थांबतोयस ना? हो ना, नाश्ता देते. अरे काय झालं रे? कोणी विचारलं तुला? कोणी विचारलं नाही, पण माझ्या कॉलेजमध्ये मी खूप वेळा हा शब्द ऐकलाय. कॉलर? बुवा काय झालंय? वयाने आणि बुद्धीने लहान असून आज कीर्तीने महान झाला तो तुम्ही. 12वी नापास असून याच्या कॉलेजमध्ये फेमस आहात तुम्ही. धोत्रीतील प्रस्फुट. थँक्स. कैवल्य प्रज्ञेशसाठी आहे. तो परत आलाय आपल्याकडे. ह्याच्या वडिलांना याचा पॉकेट मनी वाढवायला सांगायला पाहिजे. का? हे रोज असं येऊन बसला आपल्या घरात तर सुजय घरभाडं गेली याच्याकडनं. अरे नाही, त्याचं कॉलेज सुरू झालं नसेल अजून सुरळीत. सुट्टी दिली असेल त्याला. हे काय काय सुरू झालेत कॉलेजेस, काही कारण सांगतात ग. लेक्चर स्ट्राईक वर आहेत, प्रोफेसर येतच नाहीत, काही सांगतात. आज काय कारण सांगितलं यांनी? मला नाही माहित, त्यालाच विचार. रेश्मा, मला काय वाटतं माहितीये का, हा ना कॉलेजला जातच नाही. हा घरातनं उठतो आणि आपल्या घरी येऊन बसतो.
अरे आशू आहे का तो कॉलेजला दांडी मारायला? हुशार आहे तो, अभ्यासाची आवड सुद्धा आहे त्याला. असं का करेल उगाच काहीतरी? खरंय, असं का करेल तो? नाही, याचा शोध घ्यायला पाहिजे. एक्सक्यूज मी. यस. ओ फ्रेशर. काय बोलला बे? नाही नाही, काय बोलला? असंच सर. बोला ना. काय 11वीचे क्लासेस सुरू झाले का? 11वीचे क्लासेस? नाही अजून, पण होतील सुरू लवकरच. काय सध्या एंट्रन्स टेस्ट सुरू आहे. एंट्रन्स टेस्ट? हा. 11वी साठी? हो, बघायची आहे. हा. ती बघा. काय रे मग, पाडे येतात का पाडे? कितीचा? 32चा. नाही म्हणजे 32चा नाही म्हणायला लावणार, 5चा पाडा म्हणायचा. ओके. पण उड्या मारत. काय म्हणशील? 5चा पाडा उड्या मारत. ओके चल, 1 2 3 स्टार्ट. 5 एके 5. कम ऑन. काय झालं? अरे तो आपल्याला प्रस्फुट पंप बनवत होता आणि वर मला अर्थ विचारतोय प्रस्फुट पंपूचा. आता काय? उद्या त्याला घ्यायचं आणि सरळ पोलिसांकडे जायचं. अरे काय याला काय अर्थ आहे? अरे याचा काय प्रॉब्लेम आहे? तू प्रत्येक गोष्ट पोलिसांना का सांगायची असते? हा, तुला पोलीस व्हायचं होतं का लहानपणी? मूर्ख आहेस का? अक्कल आहे का तुला? हा, 1 मिनिट, मी सगळ्यांना सांगतोय, हा विनोद करण्याचा विषय नाहीये आणि ही विनोद करण्याची वेळही नाहीये. भले भले विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात, कळतंय का तुला? तुझा तू कशाला ओरडतोयस त्याच्यावर? तो गेलाय का कॉलेजमध्ये? माहितीये का त्याला काही? अगं पण आपण गेलोय ना, आपल्याला माहितीये ना काय होतं. 10वी पर्यंत वर वर जाणारा अभ्यासाचा ग्राफ असा धाडकन खाली येतो. कालपर्यंत कौतुक करणारे लोक येता जाता हसतात आपल्यावर. आपला कॉन्फिडन्स चिरडला जातो. ज्या वयात आपण उमलून यायचं त्या वयात आपलं मन चिरडलं जातं या रॅगिंगमुळे. शांतो. आता रॅगिंग वरनं तू आमची रॅगिंग येतोय असं फील येतोय. बस जरा, तू काय हायपर झाला? बस ना खाली. आय एम रिअली सॉरी. पण मी सुद्धा गेलो या सगळ्यातनं. हो, माझाही 6 महिने वाया गेले त्यामुळे. म्हणजे तुझं पण रॅगिंग? मग तू नाही गेला पोलिसात? पोलिसात? घरातून बाहेर पाऊल टाकायची हिंमत नव्हती माझी. पोलिसात कुठून जाणार होतो? म्हणजे तुला काय भर रस्त्यात चने के खेत मेवर वगैरे डान्स करायला सांगितलं का सिनियर्सनी? त्यांनी माहितीये काय केलं? त्यांनी मला अनारकली ड्रेस घालून आमच्या कॉलेजमधल्या सलीम नावाच्या एका पिऊनला प्रपोज करायला लावलं होतं. विचारायला नाही पाहिजे स्कॉलर, पण घातला का तू ड्रेस? काय आहे? त्यावेळी अँटी रॅगिंग लॉज वगैरे काही माहित नव्हतं. मी तर खूपच घाबरट होतो त्यावेळी. तुझा ऐक ना, तुझा एखादा फोटो आहे का तेव्हाचा? मला बघायचंय. आणि अजून एक प्रश्न आहे, तो सलीम पिऊन हो म्हणला का तुला? असेच हसले होते सगळेजण, पिधी. इनफॅक्ट तुम्ही जे प्रश्न विचारलेत ना आता, त्यातले 1-2 प्रश्न तर माझ्या मित्रांनी मला विचारले होते. मजा आली ना. माझ्या सिनियर्सना पण आली होती मजा. येतेच ती, पण ज्याला अनारकली ड्रेस घालावा लागला ना त्याला नाही येत. त्याला डिप्रेशन येतं, जे मला आलं होतं. अभ्यास सोडाच, माझ्या खोलीतून बाहेरच्या खोलीत यायची लाज वाटत होती मला. सोड, तू देते टाक यात. सुजयलाच सांगते आता, तू आणेल व्यवस्थित. तुझा काही एक फायदा नाहीये, मूर्ख. नाही रेश्मा, ती किंजल आहे ना, तिचा एक वर्ड पण खाली नाही पडू देत हा. ती सारखी म्हणत असते ना याला, एक गधेडा. तर हा गधेडासारखा वागतो आणि प्रूव्ह करतो.
काय तुझं काय आहे मध्ये मध्ये? हं? ती भाज्यांवरनं बोलली ठीक आहे, तू किंजलला का बोलली? ए मॅड, किंजलला नाही बोलले, तुला बोलले मी. असं उद्या तुझं मॅरेज झालं तिच्यासोबत आणि तू असा गदेडासारखा वागला तर डिवोर्स होईल ना तुमचा. हा ना. नाही असो, तुला चांगला हबी होऊच शकत नाही. है ना. तू का बोलली मी गुड हबी होऊ शकत नाही ते? असं तू अजून धरून ठेवलंय ते. तसं नाही आहे ना, पण तू अशी का बोलली की मी गुड हबी होऊ शकत नाही ते? तुला माहिती ना किंजलच्या बाबतीत, तिच्याशी लग्न करण्याच्या बाबतीत मी किती इमोशनल आहे ते. आणि तू डायरेक्ट बोलली डिवोर्स होणार म्हणून. म्हणजे अजून खाते वाटप झालं नाही आणि तू डायरेक्ट घोटाळा डिक्लेअर करून मला राजीनामा घ्यायला लावला राव. डिवोर्स होईल असं नाही, पण क्लॅशेस होतातच ना. हो, मी जातो तुझ्याकडे क्लासेसला, एवढं काय? ए क्लॅशेस, वाद, कटकट. पाहिलं रे मी माझ्या मॉम डॅडना. मॅरिड लाईफ म्हणजे मला बॉक्सिंग रिंग वाटते विदाऊट रेफरी. हजबंड आणि वाईफ सतत एकमेकांना नॉकआउट करायचा ट्राय करतात. राऊंड बाय राऊंड ही खुन्नस वाढतच जाते त्यांची. आणि एंडला डिवोर्स होऊन मॅच संपते, नाही तर लाईफ टाइम पंच पंच पंच. नो पंच. आमच्यात नाही होणार बॉक्सिंग मॅच. म्हणजे किंजलनी जरी मला पंच मारलं ना तरी मी तिला वापस पंच नाही मारणार. असं नाही होत रे आशू. गॉड आपल्याला इगोचे ग्लोव्स घालून पाठवतो खाली. आपण कितीही ट्राय केलं ना तरी डिरेक्टली नाही तर इनडिरेक्टली पंच मारतोच. आता बघा, उद्या सपोज किंजल तुझे सतत फ्लॉज काढते, तुझ्यावर सतत चिडते, सतत बडबड करते, तर तुला नाही राग येणार तिचा? पण सगळ्या बायका अशा वागतात का? बाय डिफॉल्ट. आणि ती तरी काय करणार आहे? तिला टेन्शन नसतात का? मग कोणावर काढणार ती राग? है ना. मला गुड हबी व्हायचं यार. हो का? अशी तू एक ट्रायल मार. म्हणजे किंजल बरोबर लिव्ह इन लायसन मध्ये राहू का? लिव्ह इन रिलेशनशिप. आणि त्याची गरज नाही रे. किंजल सोडून तू असा कोणीतरी बघ जो तुझ्यावर सतत चिडतो, रागावतो, तुझ्या चुका काढतो आणि तुझ्यातलं त्याला कायच आवडत नाही. असा कोणीतरी बघ आणि त्यावर ट्रायल कर. ओके? म्हणजे माझ्यावर ओरडणारा, माझ्या सारख्या चुका काढणारा, माझं काहीच न आवडणारा, असा कोण आहे? छान दिसतोयस. थँक्यू. कसा आहेस डिअर? डिअर, हात खाली घे. उधारीची बेगमी करतोस का? अजिबात नाही. आधीचे 9,350 राहिलेत. जे माझं आहे ते तुझं आहे. हो, पण हा वास तुझा आहे, हा माझा नाही आहे. कारण खूप घाण येतो. हा टी शर्ट 3 दिवसापासून बदललेला नाही. टी शर्ट बदल आधी. शी. याचा फिरू नकोस आणि घरभर रवा डोसा अंगावर लपेटून फिरतोय असं वाटतंय. मग हे सुद्धा काढून टाकू का? नको रे बाबा, मग पान गळायला खोड्यासारखं दिसशील. ठीक आहे, मग नाही काढत. पण सुजय, तुझ्यासाठी कातरीचे जोडे सुद्धा करायला तयार आहे माझ्या. नको, ते किंजल सारखे चावते. असं काय बोलतोस किंजल? हं? ला असं काय बोलतोस किंजलला तू? रेशमा डबा.
अरे मी इथेच ठेवलं होतं मगाशी. माझ्याकडे त्यालाच देतोय. सुजय, आज खरंच खूप चांगला दिसतोयस. काही वेगळं केलंयस का? काही झालंय का माझ्या चेहऱ्याला? हं? गाल गुलाबी झालेत. खुश ना? ऐक ना, डबा एकदम चांगला दिलाय, पण वेळेवर खा आणि पाणी भरपूर पी. आणि जाताना आणि येताना बाईक एकदम हळू चालव. आपल्याला काही घाई नाहीये. हा, आणि तो ऑफिस मध्ये लिहिले जर तुला काही बोललं ना तर अजिबात लक्ष देऊ नको. पण तुला जर काही बोलावं असं वाटलं तर नक्की फोन कर, मी आहे. आणि ऑफिसला पोहोचलास ना की एक मेसेज कर. अजून काही? सुजय, पापा घेतलंस. काय काय? काय? ते फुरूचा पापा. पेन, फोन, रुमाल, चावी, पास आणि पाकिट घेतलं. येतो. सुजय, रेश्मा, तिकडे भाजी जळते बघ. काय? जेवलास का? तुला अन्न सोडून दुसरे विचार येत नाहीत का मनात? रागावलंच वाटतं. सॉरी ना बाबा. असू, मी मॉरेन तुला. आपल्या माणसावर इतकं काय रागवायचं? बरं, मी बाहेर जातोय. येताना तुझ्यासाठी काय आणू? चाबूक, त्यानेच फोडून काढणार आहे मी तुला. आपण कितीही बेस्ट हवी बनायचा अभ्यास केला ना तरी संसाराचा पेपर जेव्हा समोर येतो तेव्हा खरी कसोटी लागते. हा, हे हिला राव, कसले कसले ज्ञानदीप आहेत आपल्या घरी. आणि मी प्रकाश शोधतोय विजलेल्या दिव्याखाली. मला हे कळलेलं आहे. मी या बेस्ट हबीच्या पेपरसाठी एकदम रेडी आहे. कम्प्लीट. आंदो ये बा. ये बात. चला, मजा आली आज. नाटक करून मजा आली. हा, आणि ते तुझ्याशी चांगलं वागलो ना, आज फ्रेश वाटलं एकदम. यू आर मोस्ट वेलकम. येस, चल चल चल. आता ते मगाशी पैसे दिले होते ना, ते दे मला परत. नाही करतो. आता तू बेस्ट हवी म्हणून बोल्यावर चढशीलच, तेव्हा आहेराच्या पाकिटात घालतो. पूर्ण एपिसोड पहा झी5